डोंगरी परिसरातल्या टिप्सी बार अँड रेस्टॉरंटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये दिसते की पोलिसांनी पैसे घेऊन हप्ते घेऊन तिथून निघून गेले आणि बार रात्रभर सुरू होता। मंगळवार असल्यामुळे तिथे कमी गर्दी होती, नाहीतर तिथे 25 फ्लोअर वरती नाचताना दिसले असते। आणि हे सगळं होतंय डोंगरी पोलीस स्टेशनच्या देखरेखाखाली। नियमाची पायमल्ली, अधिकाराचा गैरवापर आणि भ्रष्टाचार झाकलेली पट्टी डोळ्यांवर हे थांबवणार तरी कोण? की पोलीस ही नाच गाण्याच्या अंधारात हरवलेत असे प्रश्न उभे राहतात। डान्स बारवर पोलिसांनी छापा मारायला हवा होता, कारण ते बिन परवानगी शिवाय तो डान्स बार चालत आहे। किमान तिथे 15 ते 20 मुलींची सुटका करायला हवी होती आणि आरोपींवरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, पण तिथे तसं काही झालं नाही, कारण ती डोंगरी आहे आणि डोंगरीमध्ये आज ही बायगरी चालत आहे। हा बार रात्रभर सुरू असतो आणि हा जो व्हिडिओ आहे तो मध्यरात्रीचा आहे। या प्रकरणात बार मालक, मॅनेजर आणि इतर लोकांना बेकायदेशीर धंदा चालवणे, अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणे आणि महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचवण्यासाठी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, कारण हे गरजेचं होतं, पण असं काही झालं नाही। टिप्सी बार मध्ये तर ऑर्केस्ट्रा चालू आहे, पण डोंगरीच्या हदीमध्ये अजून 2 बार येतात, ते म्हणजे बंपर आणि दीपक बार। तिथे तर डान्स बार चालू आहे आणि तिथे मुलींवरती पैसा उडवला जातो। आणि हे सगळं डोंगरी पोलीस स्टेशनला ठाऊक असून त्यांनी आजवर कारवाई केली नाही, म्हणजे तुम्ही समजू शकतात की तिथे किती मोठा भ्रष्टाचार चालू आहे। तुम्हाला काय वाटतं, डोंगरीत घडलेल्या या प्रकरणावरती आणि बंपर आणि दीपक बारवरती कारवाई होईल का, की हा बार आणि या बारच्या मागचं बारगिरी साम्राज्य असं सुरू राहणार आहे?